आईचे दागिने चोरी गेलेत अशी फिर्याद दाखल करणारी मुलीनेच चोरी केल्याचं उघड झालं। धुळे देवपूर पोलीस ठाण्याच्या कौशल्यपूर्ण तपासात हा घरफोडीचा गुन्हा उघड केला। पोलिसांनी संशयित महिलेकडून 5,60,000 रुपये किमतीचे 90.30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। सुंदरनगर वलवाडी देवपूर येथील रहिवासी सोनल भास्कर बागले वय 58 यांनी 8 मार्च 2026 रोजी आपल्या आई कस्तुरीबाई यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र, छोटी माळ, 2 बांगड्या आणि पोत असा मौल्यवान ऐवज चोरी केल्याची तक्रार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिली होती। त्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला। तपासादरम्यान घटनास्थळावरील परिस्थिती आणि फिर्यादी महिलेच्या जबाबात विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला। सातत्याने चौकशी केल्यानंतर सोनल बागले यांचे मनोधैर्य खचले आणि त्यांनी अखेर स्वतःच आईच्या घरातील दागिने चोरून घरफोडीचा खोटा बनाव रचल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेले सर्व 90.30 ग्रॅम वजनाचे 5,60,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि शहर पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, उपनिरीक्षक साईनाथ तळेकर, हवालदार मनोज पाटील, मनोज साठे, मनोहर पिंपळे, किरण कुमार साळवे, सनी सरदार, सुनील राठोड, अविनाश सादरे आणि भाग्यश्री सोनवणे यांच्या पथकाने केली। पोलिसांच्या बारकाईने केलेल्या तपासामुळे घरफोडीचा बनाव उघडकीस आला असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे।